या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाईम मॅनेजमेंटचं सगळ्यात मोठं सिक्रेट सांगणार आहे. याच्यापेक्षा वेगळं आणि महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंटच्या संदर्भात काहीच नाही. तुम्ही कितीही मोठा महागडा कोर्स घ्या, त्यातूनही तुम्हाला हे शिकायला भेटणार नाही जे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ स्वतःच्या मनावर अगदी बिंबवून टाका आणि त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. काय झालं मित्रांनो, आमचा एक मित्र होता. त्याला रेग्युलर कॉलेज करायला पुरेसा वेळ मिळायचा नाही, त्यावेळेस त्याच्याजवळ अभ्यासालाही वेळ नव्हता. त्याने एम एची डिग्री कंप्लीट केली आणि त्यानंतर त्याने रोज 1-1.5 तास अभ्यास करणं सुरू केलं. आणि 1-1.5 तासात तो काय करायचा तर थिंकर्सचे 5 ते 6 पेज वाचायचा, साधारणतः 5 पकडू आपण, आणि ते 5 पेजेस वाचून ते एका पेजमध्ये बसवायचा, म्हणजे एका पेजची त्याच्यावर नोट्स काढायचा. पण हे त्याने एकही दिवस न चुकवता कन्सिस्टंटली पूर्ण वर्षभर म्हणजे 365 दिवस केलं. आणि 365 दिवस या नोट्स काढल्यानंतर त्याने जवळजवळ 1865 पेजेस जे आहेत ते कव्हर केलेले होते. आणि त्याच्या नोट्स ज्या आहेत त्या 365 ते 370 पेजेसपर्यंतच्या झालेल्या होत्या. 380 असतील, पण त्यापेक्षा जास्त नाही. परंतु वर्षभरामध्ये त्याने इतके थिंकर्स अभ्यासले होते की कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये त्याला त्या थिंकर्सच्या बेसवर समाजशास्त्रामध्ये चांगले गुण मिळाले असते. आणि त्याने मग वेगवेगळ्या क्लासेसमध्ये थिंकर्स शिकवली. आता या माणसाने अगदी जॉब कामं वगैरे करून जर 10 वर्ष अशाच पद्धतीने अभ्यास केला असता तर थिंकर्सवर कदाचित त्याने PhD पूर्ण केली असती. पण कन्सिस्टन्सीने सतत अभ्यास केल्यानंतर आणि रोजचे त्याने 5च पानं केले, असं नाही केलं की आज 5, मग उद्या त्याच्या दुप्पट 10, मग उद्या 10च्या दुप्पट 20 नाही. तर 5 पानांना टिकून राहिला आणि त्याचा फायदा मात्र त्याला चक्रवाढ म्हणजे कंपाऊंडिंगच्या पद्धतीने मिळाला, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते टाईम मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये ती कंपाऊंडिंग असते, ही बाब लक्षात घ्या. आणि कंपाऊंडिंगसाठी आवश्यक असते कन्सिस्टन्सी, आणि कन्सिस्टन्सीसाठी आवश्यक असते फॅमिलॅरिटी. म्हणजे काय, याचं एक उदाहरण देतो. जेरी सिनफिल्ड नावाचे सगळ्यात मोठे कॉमेडियन जगातले जे मानले जातात ते एक गृहस्थ होते, जेरी सिनफिल्ड. त्यांनी एक साधा नियम बनवून टाकला की रोज मी एक जोक लिहिणार, चांगला असो की वाईट असो, मी रोज एक जोक लिहिणार. त्यांनी एक कॅलेंडर आणलं, ते भिंतीवर टांगलं. रोज एक जोक लिहिला की ते कॅलेंडरवर त्या दिवसाच्या रकान्यात फुली मारायची. आणि त्यांचं टार्गेट होतं ही फुल्यांची जी चेन आहे ती त्यांची कंटिन्यू राहील. गोष्ट अशी आहे की आपण काम चांगलं करू किंवा वाईट करू, जोक चांगला लिहू किंवा वाईट लिहू, हा प्रश्नच नव्हता. प्रश्न फक्त इतका होता की जोक लिहू, तो चांगला असो किंवा वाईट, ती चेन नाही तुटू द्यायची. सारखी सारखी एकच कृती केली की ती फॅमिलियर होत गेली, फॅमिलॅरिटी त्याच्यासोबत आली, समरूपता आली, ते फॅमिलियर झाले, माइंड फॅमिलियर झाला. आणि जेव्हा फॅमिलॅरिटी बिल्ड होते तेव्हा कन्सिस्टन्सी बिल्ड होत असते, ही बाब लक्षात घ्या. आणि म्हणून फॅमिलॅरिटी जी आहे ती खूप महत्त्वाची असते कन्सिस्टन्सी बिल्ड करण्याच्या दृष्टीने. त्याच्यामुळे रिझल्टची पर्वा न करता स्टुपिड स्मॉल एखादा गोल रोज जर आपण साध्य करत राहिलो तर आपण हळूहळू त्यातले मास्टर बनू शकतो, हे याचं उदाहरण आहे. मग इथे ते एक जोक पुरताच मर्यादित राहत असतील असं नाही, पण कमीत कमी एक जोक तर ते लिहितच असतील. आता तिसरा नियम तो आहे डायरेक्शनचा. आता तुम्हाला एक स्टोरी सांगतो, पण त्याच्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की या दोन्ही उदाहरणामध्ये समजा त्या मित्राने थिंकर्स न वाचता कधी 5 पानं थिंकर्सचे, कधी 5 पानं रिसर्च मेथोडॉलॉजीचे, कधी 5 पानं रुरल सोशोलॉजीचे, कधी 5 पानं पॉलिटिकल सोशोलॉजीचे असे वाचले असते तर तो कुठे पोहोचला असता का? नाही. केवळ थिंकर पकडून ठेवल्यामुळे त्याला चक्रवाढ पद्धतीने लाभ मिळाला. जोक लिहिला, कधी स्टोरी लिहिली, कधी पोयम लिहिली तर त्याचा फायदा झाला असता का? नाही. केवळ जोक लिहिल्यामुळे फायदा झाला, म्हणजे डायरेक्शन क्लिअर झाली. एकच गोष्ट त्या डायरेक्शनने हे लोक करत राहिले. मराठीमध्ये एक चॅनल आहे यूट्यूबचं, SP क्रिएशन. त्यांचं SP क्रिएशनचे एक व्लॉग चॅनल पण आहे आणि SP टेक मराठी पण एक चॅनल आहे. पण ही गोष्ट आहे SP क्रिएशनची. SP क्रिएशनचे ओनर आहेत शुभम पाटील. ओके,
आणि एस पी क्रिएशन हे मराठीतलं एडिटिंगवरचं सगळ्यात पहिलं चॅनेल आहे. शुभम पाटील सरांनी सुरुवातीला एक चॅनल काढलं, ते होतं स्टेटस चॅनल, ज्याच्यावर ते व्हॉट्सॲपवर ठेवण्यासाठी वेगवेगळे स्टेटस किंवा वेगवेगळे जे बॅनर्स असतात, पोस्टर्स असतात, ते बनवून टाकायचे. 5-6 महिने ते चॅनल चालवल्यानंतर ते बंद करावं लागलं, कारण ते चॅनल रियूज कंटेंटमध्ये आलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हे मी किती दिवस करत राहिलो तरी यातून मला कोणती ओळख भेटणार नाही. आणि म्हणून मग पोस्टर मेकिंग, व्हिडिओ एडिटिंग वगैरे त्यांनी एस पी क्रिएशन या चॅनेलवरून शिकवायला सुरुवात केली. आणि हे यूट्यूब चॅनल त्यांनी सुरू केलं 1 मे 2020 साली. मग साधारणतः जून 2020 पर्यंत शुभम पाटील सरांजवळ जवळजवळ 1600 सबस्क्रायबर्स होते आणि त्यांचा 1.4 हजार म्हणजे जवळजवळ 1400 तासांचा वॉच टाईम कंप्लीट झाला होता. पण त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं नव्हतं. आणि 2021च्या जुलैपर्यंत त्यांचं जवळजवळ 6 लाखापेक्षा अधिकचा वॉच टाईम झालेला होता. जवळजवळ 2 लाखापेक्षा अधिक म्हणजे जवळ 6.2 लाखाचा त्यांचा वॉच टाईम झालेला होता आणि 2.7 लाखापर्यंतचे त्यांचे सबस्क्रायबर झालेले होते पुढच्या 1 वर्षामध्ये. आता लक्षात घ्या, डायरेक्शन काय होती? एकच होती, व्हिडिओ मेकिंग. ज्यावेळेस एका डायरेक्शनला जाऊन लक्षात आलं की यातून काही साध्य होणार नाही स्टेटस चॅनलमधून, त्यावेळी काय केलं, दिशा थोडीशी बदलवली आणि तीच गोष्ट स्टेटस बनवणं, व्हिडिओ बनवणं, ते एडिट करणं, ही गोष्ट जी आहे ती एका वेगळ्या चॅनलवरून शिकवायला सुरुवात केली. कन्सिस्टंट राहिले, सातत्याने व्हिडिओ टाकत गेले, पण डायरेक्शन एकच होती. त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा जोश टॉकवर हे क्लिअर पण केलेलं आहे की ते त्यावेळी यूट्यूब टिप्स पण देऊ शकत होते, आणखीन वेगवेगळ्या गोष्टी ते करू शकत होते, ब्लॉग पण टाकू शकत होते, पण त्यांनी आपली एक दिशा जी आहे ती सोडली नाही, एक डायरेक्शन जी आहे ती सोडली नाही. आणि त्याचा परिणाम हा झाला की 2021 पर्यंत जवळजवळ $6,000 त्यांची कमाई झालेली होती. $6,000 म्हणजे मग तुम्ही ते कॅल्क्युलेट करा इंडियन रुपीमध्ये. यामध्ये लक्षात घ्या तुम्ही, आणि त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, कंपाऊंडिंगचा जर फायदा घ्यायचा असेल तर आपली एकच डायरेक्शन क्लिअर असणं आवश्यक असते, महत्त्वाचं असते. यामध्ये आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला देतो. जेम्स क्लिअर यांनी 2012 मध्ये एक वेबसाईट काढली आणि दर मंगळवारी आणि गुरुवारी आठवड्यातून 2 दिवस ते एक आर्टिकल लिहित गेले. पुढे 2015 मध्ये त्यांना 1 लाख सबस्क्रायबर भेटले. ज्यावेळी ते आर्टिकल टाकायचे 2015 पर्यंत, त्यावेळी त्यांच्याजवळ कोणतंही असं उद्दिष्ट नव्हतं, फक्त इतकं क्लिअर होतं की त्यांना त्यांची सिस्टम फॉलो करायची आहे, ते म्हणजे दर मंगळवारी आणि दर गुरुवारी त्यांना आर्टिकल पोस्ट करत जायचं आहे त्यांच्या वेबसाईटवर. पुढे 2018 मध्ये त्यांचं पुस्तक आलं, त्याचं नाव होतं ॲटॉमिक हॅबिट, आणि 2018 मध्ये ॲटॉमिक हॅबिट पब्लिश झालं आणि 2021 मध्ये त्याच्या 1 करोडपेक्षा जास्त कॉपीज अख्ख्या 2 वर्षामध्ये विकल्या गेलेल्या होत्या. एक छोटीशी कृती वेबसाईटवर आर्टिकल अपलोड करण्याची ते कन्सिस्टंटली करत राहिले आणि त्याचं कंपाऊंडिंग काय झालं तर त्यांच्या पुस्तकाच्या 1 करोड कॉपीज विकल्या गेल्या. ही कन्सिस्टन्सी केव्हा तुटते? जेव्हा आपण आउटकमचा विचार करतो. म्हणजे समजा आता मी पण त्या मित्राची कॉपी करायला सुरू केलं आणि सोशॉलॉजीचे थिंकर अभ्यासणं सुरू केलं की रोजचे 5 पेज फक्त अभ्यासायचे, तर काय होईल? आणि मग मी आउटकम समोर ठेवलं की माझे थिंकरवर कमांड आली पाहिजे वगैरे वगैरे. हां, पॉसिबिलिटीज किती मोठी असू शकते हे मी तुम्हाला उदाहरणातून सांगत आहे, पण मी जर ते आउटकमच डोक्यात ठेवलं तर ते साध्य होणार नाही. मी कुठेतरी हिंमत हरेल की यार मी इतक्या कमी स्पीडने जात आहे, 5च पेज होईल का खरंच साध्य? पण ती एक बाजूला ठेवली आणि स्वतःची एक छोटी सिस्टम कन्सिस्टंटली फॉलो केली तर काय होतं? तर हे होते की आपण मोठ्या प्रमाणात कंपाऊंडिंगचे जे फायदे आहेत ते मिळवलेले असतात. आणि चौथा पॉईंट तो म्हणजे प्रिझर्वेशन. नाही म्हटलं तरी मी बऱ्यापैकी वाचन केलं, म्हणजे अगदी खूप ज्ञानी वगैरे अशा अर्थाने नाही, पण वाचन थोडंफार केलं, परंतु ते प्रिझर्व केलं नाही. प्रिझर्व केलं नाही म्हणजे अक्षरशः माझ्या मित्राने काढलं तशा मी नोट्सच काढायला पाहिजे होत्या असं नाही. म्हणजे अगदी 5 पानं एका पानात नाही बसवले तरी प्रत्येक वाचलेलं पुस्तक मी एका पानात निश्चितच बसवू शकलो असतो. आणि माझा फोकस जर मी व्यवस्थित ठेवला असता तर काय झालं असतं, तर कदाचित ते पुस्तक माझ्या डोक्यात जास्त काळ राहिलं असतं. आज मला जर तेच पुस्तकं पुन्हा रेफरन्स म्हणून वापरायचे असतील तर पुन्हा मला तितक्याच डिटेलमध्ये जाऊन त्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागणार आहे.
आधीच्या वाचनामुळे थोडी मदत होईल हे वेगळं, पण मी ते प्रिझर्व आणखीन चांगलं करू शकलो असतो आणि याच्यासाठी मला फार वेळ लागला असता असं नाही. पण ती जागरूकता जी आहे ती मात्र जपण्याची आवश्यकता असते. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, कंपाऊंडिंग हे टाइम मॅनेजमेंटचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. माझा एक मित्र होता जो टाइम मॅनेजमेंट या कन्सेप्टवरच असायचा आणि वेळेचा तो खूप चांगला वापर करायचा, कारण तो त्याच्या कामांमध्ये कन्सिस्टंट होता आणि त्याच्याजवळ क्लॅरिटी होती. म्हणून खूप परफेक्ट तुमची टू डू लिस्ट आहे का, तुम्ही खूप परफेक्ट काम करत आहात का, हे महत्त्वाचं नाही. तुमची दिशा क्लिअर आहे का, तुम्ही कन्सिस्टंट आहात का, हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हे केलं तर कंपाऊंडिंगचे फायदे जे आहे ते तुम्हाला निश्चितपणे मिळू शकतात किंवा हमखास मिळतील. स्पेशली जर तुम्ही ॲक्शनेबल गोल डोक्यात ठेवलं आणि आउटकम गोलपासून दूर राहिले तर तुमच्या आयुष्यात तुम्ही कंपाऊंडिंगचं हे प्रिन्सिपल कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकता या प्रश्नाचं उत्तर शोधा आणि त्याच्यानुसार कृती करा. तुमची कंपाऊंडिंगची लेवल, टाईमची इफिशियन्सी लेवल खूप वाढली असेल आणि हा एक नियम फॉलो केल्यामुळे तुमचं अक्षरशः आयुष्य वाचलेलं असेल.